सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? व्लॉग्स सगळे खूप लेट होते आहे, पण असो, चालूच असतं इकडे तिकडे. आणि इथे दिवसाची सुरुवात झाली होती छान प्रकारे दही आणि तूप घेऊन. तर मग इथे तेच चालू होतं की आमचे दहीवाले काका आले होते दही आणि तूप घेऊन. तर इथे एक एक तेच त्यांचं देणं वगैरे जरा चालू होतं. आणि हा व्लॉग रामनवमीच्या दिवशीचा आहे. तर रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीचं आहे. तर मग इथे तेच चाललेलं होतं. मग इथे दही आणि तूप वगैरे घेतल्यावर जी घरी खूप साय जमा झालेली होती दुधाची, तर मला त्याचं तूप बनवायला भरपूर आवडतं. तर मग मी तेच डायरेक्ट साय गरम करून त्याच्यातून तूप काढत होती. आणि ते एकीकडे तूप शिजेपर्यंत जे काही छोटे मोठे भांडे होते तर मग मी ते पटापटा घासून घेतले होते. मेन म्हणजे किचनच आवरायची होती, तर किचनच आवरत होती यावेळेला. आणि मग अशा प्रकारे काही भांडे वगैरे घासून झाल्यानंतर तूप अशा प्रकारे काही शिजत होतं, थोडंसं करपलेलं होतं असो. आणि मग त्यानंतर काही थोडेफार पाहुणे वगैरे आले होते, तर मग त्यांच्यासाठी पटापट सरबत वगैरे नेऊन दिलं. आणि त्यानंतर हा जो कुठलाही काही जो पसारा होता, आमच्या घरी आत्ताच चैत्राची नवरात्र पण झाली होती, तर त्यामुळे ते फ्रेम वगैरे तुम्हाला तिथेच दिसत असेल, ते सगळं काही आवरायचं होतं. तर मग ते सगळं काही छोटं मोठं आवरणं चालू होतं. म्हणजे त्या गोष्टी जागेवरच होत्या, पण म्हणजे जवळपासच होत्या, पण नीट जागेवर नव्हत्या. बस तेच करणं चालू होतं, सगळं काही ठेवणं चालू होतं. आणि मग इथे मला काकूंनी माझ्या गरम गरम छान असा शिरा आणि चण्याची उसळ आणून दिलेली होती. तर मग तोच थोडा नाश्ता केला आणि नंतर मग थोडीशी दाल खिचडी पण अशी जेवणाला खाल्ली. आणि या दिवशी आम्हाला रामनवमीच्या जेवणाचं आमंत्रण होतं. तर ही होती त्यांच्या घरची खूप सुंदर अशी रामाची मूर्ती आणि पूजा. आणि इथे छान जेवणात पाटोडीची भाजी, मठ्ठा, वरण भात, पोळी आणि बुंदीचा लाडू होता. आणि मग ते नाही झालं तर सायंकाळी चैत्राच्या नवरात्राचं पण जेवण होतं आमच्या मोठ्याईकडे. तर आम्ही सगळे तिथे गेलो होतो. त्यांच्याकडची पण तुम्ही अशी नवरात्राची पूजा बघू शकता. आणि त्यांच्याकडे जेवणाला छान असं डाळ भाजी, भात, बेसन आणि पोळी होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग.